नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 4 महिन्याच्या गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी बेळगाव शहरात घडली असल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलाय. बेळगाव तालुक्यातील कंगराळी गावातील आरती चव्हाण, वय वर्षे 32, ही गर्भवती होती. तिला मंगळवारी सकाळी अचानक पोटात दुखू लागल्यानं बेळगाव शहरातील गोंधळी गल्ली येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. काही काळानंतर आरतीला पुन्हा पोटात दुखायला लागलं आणि त्यात तिच्या अर्भकाचा मृत्यू झाला. यावेळी दवाखान्यातील नर्सद्वारे तिच्यावर उपचार केले जात होते. सायंकाळी त्या महिलेचा रक्तदाब वाढल्याने तिची प्रकृती नाजूक बनल्याने तिला केएलई इस्पितळात दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र केएलई रुग्णालयात दाखल करतेवेळी तिचा याआधीच मृत्यू झाला असल्याचे तेथील डॉक्टरांकडून सांगण्यात आले, असे तिच्या कुटुंबियांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले. या घटनेत डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याने आरतीच्या मृत्यूस डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप करत तिच्या कुटुंबियांनी खडेबाजार पोलीस स्थानकासमोर संताप व्यक्त केला. यावेळी रुग्णालय आणि डॉक्टरांविरोधात खडेबाजार पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मृत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुर्गामाता दौड ही 7व्या दिवशी बुधवारी सकाळी गुलाबी थंडीत आणि धुक्यामध्ये शिवप्रेमींनी हजारोंच्या संख्येने सहभाग दर्शवत देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी आयोजित दुर्गामाता दौडीत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मार्गावरील रांगोळ्या, शिवप्रेमींवर होणारी पुष्पवृष्टी, दारोदारी होणारे स्वागत यामुळे वातावरण उत्साही बनले होते. नेहरू नगर येथील बसवण्णा मंदिर येथून या दौडीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी त्यांच्या वतीने आरती करून ध्वज चढवण्यात आला. सदाशिवनगर, नेहरूनगर, सुभाषनगर, गँगवाडी, रामनगर, अशोकनगर, शिवबसवनगर भागामध्ये येताच येथील ज्योतिबा मंदिरात या दौडीची सांगता करण्यात आली. यावेळी आरती करून ध्वज उतरवण्यात आला. या प्रसंगी माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे.एन. कालीमिर्ची आणि एपीएमसी पोलीस स्थानकाचे निरीक्षक विश्वनाथ कबुरी, समितीचे नेते अमर येळूरकर, ज्योतिबा मंदिरचे पुजारी आदी उपस्थित होते. इन्स्टाग्रामवर जुळलेल्या त्रिकोणी प्रेम प्रकरणामुळे अखेर एकाचा बळी गेलाय. या प्रकरणातील आरोपी महिलेसह एका युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. सदर प्रकरण बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यामधील मुगळखोड येथील भाग्यश्री आणि इब्राहिम दरसाब यलिगार यांना अटक करण्यात आली आहे. रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आलेली आरोपी भाग्यश्री हिची पोलिसांनी चौकशी केली असता तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने एका तरुणाची हत्या केल्याची कबुली दिली. पती गमावलेल्या आणि 3 अपत्ये असलेल्या भाग्यश्री हिची सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या माध्यमातून हिरेमण्णापूर येथील युवक शरणप्पा शिवप्पा मस्की याच्याशी ओळख झाली होती. मात्र मैत्रीतून जुळलेल्या प्रेम प्रकरणादरम्यान शरणप्पा याने भाग्यश्रीचे फोटो मॉर्फ करून ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. हे सहन न झालेल्या भाग्यश्रीने हिरेमण्णापूर येथे जाऊन शरणप्पा याला खडसावले. यावेळी शरणप्पाचा मोबाईल तिने काढूनही घेतला होता, परंतु शरणप्पाने परत तिला त्रास देण्यास सुरूच ठेवले. या त्रासाला कंटाळलेल्या भाग्यश्रीने 29 सप्टेंबर रोजी आपला नवा प्रियकर इब्राहिम साब यलिगार याच्यासोबत मुगळखोड येथून दुचाकीवरून जाऊन शरणप्पा मस्की याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी शरणप्पाचा मृतदेह पलंगावर ठेवून तो पलंग पेटवून देण्यात आला होता. कुष्टगी पोलिसांनी या हत्याकांडाचा शिताफीने तपास करून आरोपींना अटक करण्यात यश मिळवलंय. न्यायालयाने त्या दोघांना पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास सुरू आहे. बेळगावातील इंडिया पोल्ट्री एक्स्पोच्या पहिल्या आवृत्तीचा बुधवारी समारोप करण्यात आला. 3 दिवसीय प्रदर्शनाला हजारो पोल्ट्री व्यवसायातील सहकारी आणि शेतकऱ्यांनी भेट दिली. 7, 8 आणि 9 ऑक्टोबर 2024 रोजी बेळगाव येथील गांधी भवन येथे इंडिया पोल्ट्री एक्स्पोचे थाटात उद्घाटन करण्यात आले होते. कुक्कुटपालनात होत असलेल्या नवनवीन संशोधनाबाबत ग्रामीण भागातील अनभिज्ञ कुक्कुटपालकांना आपल्या व्यवसायात विकसित होत असलेल्या नवीन वैज्ञानिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, असे आयोजकांनी सांगितले. यावेळी स्थानिक शेतकरी आणि कुक्कुटपालकांसह उर्वरित कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथील सुमारे 50हून अधिक कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता. यात पोल्ट्री फीड, औषधे आणि उपकरणेबाबत पोल्ट्री उत्पादकांना आपलं उत्पादन आणि दर्जाबाबत माहिती देण्यात आली.
या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश अंडी आणि कोंबडीच्या सेवनाबाबत सर्वसामान्यांचे गैरसमज दूर करून त्यांची दैनंदिन आहारातील उपयुक्तता स्पष्ट करणे हा होता. शहरातील 3ऱ्या रेल्वे गेट नजीकच्या रस्त्याची आज खासदार जगदीश शेट्टर यांनी पाहणी केली. 3रे रेल्वे गेट ओव्हरब्रिज येथील 2ऱ्या लेनच्या रस्त्याचे कामकाज रखडले असल्याने या ठिकाणी भेट देऊन त्यांनी रखडलेल्या बांधकामाची पाहणी केली. रेल्वे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसह शेट्टर यांनी काम स्थगित करण्यामागील कारणांवर चर्चा करण्यात आली. तसेच अधिकाऱ्यांना विनाविलंब येथील बांधकाम पुन्हा सुरू करण्याचं आवाहन केलं. जनतेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि वाहनांची हालचाल सुलभ करण्यासाठी विद्यमान उणिवा दूर करा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव शहरासह पश्चिम भागात काल मंगळवारी व आज बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या संततधार परतीच्या पावसामुळे भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसटून जाण्याच्या भीतीने शेतकरी वर्ग हा चिंतेत पडलाय. जवळजवळ 2 ते 3 दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्म्यामध्ये वाढ झालेली होती. जणू काही पाऊस येणार की काय अशी चिन्हे दिसत असतानाच अचानक ढगांच्या गडगडाटासह जोरदार परतीच्या पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे परिपक्व झालेल्या काही शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली असतानाच या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची अक्षरशः तारांबळ उडवली. संपूर्ण भात शेती आडवी पडल्यामुळे शेतकरी वर्गाला नुकसानीला सामोरं जावं लागणार असल्यामुळे यापुढे शेती करायची की नाही अशा प्रतिक्रिया चिंताग्रस्त शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सीमा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करावी, यासाठी युवा समितीच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून विनंती करण्यात आली आहे. गेली 68 वर्षे बेळगावसह 865 गावे महाराष्ट्र राज्यात सामील होण्यासाठी लढा देत आहेत. आपण स्वतः या सीमा लढ्यात सक्रिय सहभाग घेऊन चळवळ जवळून पाहिली आहे. त्यामुळे या प्रश्नाबाबत आपण अवगत आहात. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आसनस्थ झाल्यानंतर हा प्रश्न लवकर सुटेल अशी आशा निर्माण झाली होती, पण ठोस अशी कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत, याबद्दल खंत वाटते. या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तरी आपण याकडे गांभीर्याने लक्ष देऊन निवडणुकीपूर्वी माननीय पंतप्रधानांची भेट घेऊन यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी दिली. बेळगाव, खानापूर, रामनगर, अनमोड मार्ग, गोवा बॉर्डरपर्यंत एकूण 84 किलोमीटरपर्यंत कॉन्क्रीट रस्ता आणि बेळगाव जांबोटी, कणकुंबी, चोरला घाटापर्यंत 43 किलोमीटरच्या रस्त्यासंबंधी केंद्र सरकारशी करार झालाय. बेळगाव व गोवा राज्याला जोडणारे प्रस्तावित 2 रस्ते व्यापार, व्यवहार आणि मालवाहतुकीसाठी अतिशय उपयुक्त आहेत. मात्र दोन्ही रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आयोग विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रस्तावित 2 रस्त्यांची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना यावेळी खासदार जगदीश शेट्टर यांनी दिल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी भुवनेश्वर कुमार, पवन आणि अधिकारी राजश्री जैनापूर या बैठकीला उपस्थित होते. नवरात्रोत्सवानिमित्ताने धार्मिक उपक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रम शहरातील भोई गल्ली येथील श्री सार्वजनिक नवरात्र उत्सव युवक मंडळाने सातत्याने करत आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे मंडळ समाजासाठी तसेच परिसरातील व्यावसायिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. यंदाही मंडळाने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आज बुधवार दिनांक 9 रोजी सकाळी गणहोम, महाआरती व महाप्रसाद वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी हजारो भक्तांनी देवीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रसंगी लोकप्रतिनिधी व समाजसेवकांनी देवीचे दर्शन घेतले. मालवाहू बोलेरोने दुचाकीला ओव्हरटेक करताना दुचाकीला घासल्याने गाडीस्वार रस्त्यावर आपटल्याने यामध्ये त्याचा मृत्यू झालाय. बैलहोंगल तालुक्यातील चिक्कबागेवाडी येथे काल मंगळवारी रात्री दिनांक 8 ऑक्टोबर रोजी हा अपघात घडला असून राघवेंद्र कोलकार वय वर्षे 22 राहणार नागलापूर असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
या प्रकरणी बोलेरो चालकाविरोधात बैलहोंगल पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। याबद्दल समजलेली माहिती अशी की बेळगावहून बैलहोंगलकडे निघालेल्या मालवाहू बोलेरोने राघवेंद्रच्या दुचाकी वाहनाला धडक दिली। यामध्ये राघवेंद्रच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला। उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियमवाटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। पूर्वी डिझेल वाहनांची वयोमर्यादा ही फक्त 10 वर्षे इतकी होती, परंतु आता त्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे। ऊर्जा संक्रमण सल्लागार समितीने सरकारला यासंबंधी एक अहवाल आणि प्रस्ताव सादर केला असून यात 2027 पर्यंत डिझेल वाहनांवर पूर्ण बंदीची शिफारस केली आहे। वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सतत वाढणाऱ्या प्रदूषणामुळे हा निर्णय घेण्यात आलाय, ज्यामुळे 2027 पासून डिझेल वाहनांच्या विक्रीवर बंदी आणून इलेक्ट्रिक वाहने वाढवण्याचा प्रस्ताव सादर केला आहे। यामुळे डिझेल वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांना त्वरित आपले वाहनांची निर्मिती थांबवावी लागणार असून 2027 पासून या वाहनांची विक्री पूर्णपणे थांबवावी लागणार आहे। कोगनोळी तालुका निपाणी ग्रामदैवत श्री अंबिका देवीचा जागर उत्सव सोहळ्यानिमित्ताने गुरुवार दिनांक 10 रोजी दुपारी 3 ते 7 या वेळेमध्ये ठेवण्यात आला आहे। सदर बाजाराच्या निमित्ताने कोगनोळीसह सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, केयस, हनबरवाडी, दत्तवाडी, कुंभळकट्टी, सुळकूड, आडी, बेनाडी, अपाचीवाडी आदी भागातील व्यापारी उत्पादक वर्ग मोठ्या प्रमाणात भाजीपाला घेऊन विक्रीसाठी येत असतात। तरी व्यापारी वर्ग व नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन कोगनोळी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलं आहे। धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात आरोपी असलेले धारवाड ग्रामीणचे काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी हे आणखी एका प्रकरणात अडचणीत आलेत। महिला शेतकरी नेत्यावर अत्याचार केल्याचा आरोप विनय कुलकर्णी यांच्यावर झाला असून बेंगळूरमधील संजयनगर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आलाय। एका महिलेने आमदार विनय कुलकर्णी यांच्यावर अत्याचाराचा आरोप केला आहे। या संबंधी महिलेने बेंगळूरच्या संजयनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। 2022 पासून विनय कुलकर्णी यांच्याशी आपली ओळख आहे। अधूनमधून व्हिडिओ कॉल करून ते असभ्यपणे वागत होते असा आरोप यावेळी त्या महिलेने केलाय। गेल्या काही वर्षांमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक वेळा नद्यांना महापूर आला होता। या पुराच्या पाण्यातून अनेक जीवजंतू बरोबर आता भल्या मोठ्या मगरींचा वावर देखील नदी किनारी दिसून येत असल्याने शेतकरी, पशुपालक जीव मुठीमध्ये धरून शेतीकामे करत आहेत। याची प्रचिती गेल्या काही दिवसांपासून बेडकेहाळ येथील दूधगंगा नदीकाठावरील नदीच्या पुलाखाली शेट्टी, मोरे, माळी, अंभीमळगी, दादर परिसर, जनवाड कोपऱ्यामध्ये लहान मोठ्या मगरींचे वास्तव असल्याचे शेतकऱ्यांना आढळून आलं आहे। तसेच भीमापूरवाडी येथील पांडव ओढ्याच्या पात्रातही भली मोठी मगर आढळून आली आहे। यामुळे ओढाकाठावरील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। याची दखल घेताना संबंधित ग्रामपंचायत आणि वन विभागाने याचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे। कोगनोळी, हनबरवाडी, दत्तवाडी, कुंभळकट्टी, हंचिनाळ, केयस आदी भागामध्ये बुधवारी दुपारनंतर दमदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। आज सकाळपासूनच वातावरण ढगाळ होतं। दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली। सुमारे 20 मिनिटे पडलेल्या पावसानंतर सगळीकडे पाणीच पाणी झाले होते। तत्पूर्वी पहाटे 5 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता। दुपारी 2 नंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली। हा पाऊस सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत सुरूच होता। या पावसामध्ये अधूनमधून विजेचा झगमगाट आणि ढगांचा गडगडाटही दिसून येत होता। या पावसामुळे मुख्य रस्ते ओस पडले होते, तर काही प्रमाणात उष्णता कमी होऊन गारवा निर्माण झालाय। सौंदलगाव भिवशी ग्रुप ग्रामपंचायतीला कर्नाटक राज्य आदर्श गांधी ग्राम पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली। तसेच झेंडा चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णासाहेब पाटील हे होते। सुरुवातीला सचिव बाळासाहेब कळंत्रे यांनी सदस्यांचे व नागरिकांचे स्वागत करून आदर्श गांधी ग्राम पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुरस्काराविषयी माहिती सांगितली। या पुरस्काराविषयी बोलताना ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णासाहेब पाटील म्हणाले
की सौंदलगाव भिवशी ग्रुप ग्रामपंचायतीला आदर्श गांधीग्राम पुरस्कार जाहीर झाला असून त्याला पंचायत सदस्यांसह कर्मचारी व नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. निपाणी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीमधून आपल्या ग्रामपंचायतीला जाहीर झालेला पुरस्कार हा मोलाचा आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.